मला आज भाजपाचं उपाध्यक्ष करणं म्हणजे गावगाड्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपचं पद दिल्यासारखं आहे। दुसऱ्या पार्ट्यांसारखं वडील गेले का मुलगा, मुलगा गेला का नातू, त्या पार्टीचा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष होतो, तशी परिस्थिती भाजपमध्ये नाही। नमस्कार, आपल्यासोबत आहेत भाजपचे तडफदार आमदार गोपीचंदजी पडळकर, ज्यांची नुकतीच आता भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। सर, सर्वप्रथम महा MTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। आणि आपल्याला जी आता नुकतीच नियुक्ती झाली आहे त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन। काय सांगाल? आभार आहे। भारतीय जनता पार्टीनं मला आज उपाध्यक्ष प्रदेशचा म्हणून नेमणूक दिलेली आहे। एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याच्या सोबत पार्टी कशा ताकदीने उभा राहते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय। मला आज भाजपाचं उपाध्यक्ष करणं म्हणजे गावगाड्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपचं पद दिल्यासारखं आहे। कारण एका सर्वसामान्य कुटुंबातून, उपेक्षित कुटुंबातून, की जिथं कुठेही राजकारणाची कुठली पार्श्वभूमी नाही, अशा कुटुंबातला मी कार्यकर्ता आहे। माझं गाव पण एकदम छोटं आहे, 100 घराचं गाव आहे। अशा गावातल्या कार्यकर्त्याला 2020ला विधान परिषद, 2024च्या जतमध्ये मला निवडणूक लढवायला संधी, मला विधानसभेवरती निवडून पार्टीनं आणलं आणि आता मला परत पार्टीचं उपाध्यक्ष केलंय। म्हणजे हे भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं, हे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीत कुठे होऊ शकत नाही। कारण मुळात ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, हे बोलण्यासाठी नाही, हे कृतीतून अनेक वेळा पार्टी सिद्ध करून दाखवते। दुसऱ्या पार्ट्यांसारखं वडील गेले का मुलगा, मुलगा गेला का नातू, त्या पार्टीचा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष होतो, तशी परिस्थिती भाजपमध्ये नाही। भाजपच्या मधून जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत त्यांनाच पार्टीमध्ये योग्य स्थान दिलं जातं। मला पार्टीनं उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे। मुळात मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्या मध्ये पोहोचवणं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना, ध्येय धोरणं लोकांच्यापर्यंत नेणं, लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवणं, ते प्रश्न सभागृहात मांडणं आणि त्यांना न्याय देणं, हे जे काम माझं चालू आहे ते पुढे चालू राहील। राज्यसभेबाबत दिवसेंदिवस ट्विस्ट वाढत आहे। मागच्या खेपे ज्या पद्धतीने धनंजय माडिक यांचा विजय झाला होता, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याच पद्धतीने 7व्या जागेत काय होईल असं वाटते तुम्हाला? बघा, देवाभाऊ ठरवतील 7वी जागा लढायची का नाही लढायची। मी तर कार्यकर्ता आहे सामान्य, आमचे नेते जे ठरवतील ते योग्यच ठरवतील आणि जे ठरवतात ते तुम्हाला माहित आहे 2022ला काय घडले, तसंच घडेल। या अधिवेशनामध्ये आपण मतदारसंघातील असे कोणते मुद्दे महत्त्वाचे मानणार आहात तुमच्या? माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये विस्तारित मैशाळ योजनेचं काम जोरात सुरू आहे। मला आता यामध्ये नाबार्डमधून 500 कोटी रुपयाचा निधी तात्काळ या कामांच्यासाठी अपेक्षित आहे। तिसरी मैशाळची विस्तारित लाईन टाकायची आहे, त्याच्यासाठी 600 कोटी रुपयाचा निधी आम्हाला अपेक्षित आहे। तालुक्यामध्ये साठवण तलाव, पाझर तलावांची संख्या खूप मोठी आहे, त्यांची दुरुस्ती करणं, नव्यानं काही केटीवेर बांधणं, अशा पद्धतीची कामं आहेत। देवभूमी जतची घोषणा मागच्या अधिवेशनामध्ये करा म्हणून मी विनंती केली होती। या अधिवेशनामध्ये प्रयत्न करणं की देवभूमी जत अधिकृतपणे राज्य सरकारनं घोषित करावी। आमच्या तिथल्या 36 मंदिराचा एक एकत्रित विकास आराखडा तयार करावा। माझ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, जवळपास 450 शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, त्यामध्ये कन्नड माध्यम आहे। द्विभाषिक मतदारसंघ आहे, 70% लोक ही कन्नड बोलतात, 30% लोक फक्त मराठी बोलतात। कन्नड लोक आणि मराठी बोलणारी 70% लोक तिथं राहत आहेत, त्यामुळे कन्नड माध्यमांच्या शाळा शेकडो आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा आहेत। दुसरा विषय महत्त्वाचा की सीमावर्ती भागामध्ये हायस्कूलची संख्या कमी आहे। मागं 2014ला माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री असताना आणि विनोद तावडे साहेब शिक्षण मंत्री असताना तिथं एक 20-22 हायस्कूल देण्याचं मान्य केलं होतं, काही कारणामुळे ते बारगळलंय। तर आता मी या अधिवेशनामध्ये मागणी करणार आहे की आम्हाला सीमावर्ती भागामध्ये नव्यानं प्रस्ताव मागवा, जुन्या प्रस्तावांना नाही, नव्यानं प्रस्ताव मागून त्या गावामध्ये 22 हायस्कूलला परवानगी द्या आणि गावातल्याच लोकल लोकांना संधी द्या, अशा पद्धतीची मागणी। अनेक काम आहेत ते आम्ही आता महिनाभर अधिवेशनात मांडत राहू। सांगलीबाबत जे आता घडामोडी सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा आता नक्कीच मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा वक्तव्य केलं की ते येऊन गेलेले आहेत, काय आपल्याला कल्पना आहे? हे बघा, मला काँग्रेसचे काय सदस्यांचं काय चालू आहे याच्याविषयीची अजिबात माहिती नाही, त्यामुळे मी बोलणं उचित होणार नाही। परंतु आमची जिल्हा परिषद हे माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेले आहे। चंद्रकांत दादा आणि देवाभाऊ जे काही भूमिका ठरवतील ती आम्हाला मान्य असणार। शेवटचा प्रश्न सर, जनता दरबार आपला जोरदार सुरू असतो, त्याबाबत काय सांगा? सातत्यानं जनता दरबार लोकांच्यातच मी असतो। मी जतच्या ऑफिसला जेव्हा जातो किंवा माझं जे झरेमध्ये माझं गाव आहे तिथं लोक माझ्याकडे रोज सातत्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत येत असतात। जेव्हा जेव्हा मी उपलब्ध असतो तेव्हा तेव्हा लोकांची कामं तात्काळ कशी व्हावीत यासाठीचा मी प्रयत्न करत असतोय। आता अधिवेशन झाल्याच्या नंतर आमसभा घेण्याचं आमचं नियोजन आहे। आपल्यासोबत कॅमेरामन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTB मुंबई।